परत आलो आहे जामगावला. तर फणस लागलेले आहेत, कवळे फणस, आणि फणसाची कापं करायची आहेत. सोबत आमचे रेग्युलर दोस्त भरमानी आणि कुठे गेला शंकर. तर जाऊन फणस काढायचं आहे. सूर्य ऑलमोस्ट बुडत चाललेला आहे. पूर्ण तिन्ही संध्याकाळ झाली तर झाडांना काही काढत नाही. तर पटकन जाऊन फणस काढून आणायचं, कवळा फणस, आणि त्याच्यापासून फणसाची कापं करायची आहेत. चला बघूया कशी स्पेशल करतात मित्र लोक. आज किचन त्यांच्याकडे आहे. तर चला. तर शेतात आलेलो, इथं लावलेले आहेत मिरच्या. इथं आहे भाताचं पीक. मार्च महिना आहे. तुम्ही बघू शकता पाणी, झऱ्याचं पाणी येते तिकडनं, जीवन झऱ्याचं पाणी आहे. आणि त्याच्यावर इथं असं भात पीक घेतलं जातं आहे. याला वांगण म्हणतात. जे उन्हाळ्यात भाताचं पीक असतं त्याला वांगण म्हणतात. आणि आत्ताच खबर आलेली आहे की इथं एक हत्तीचा कळप आलेला आहे म्हणून. आणि इथं काही शेतीची नासधूस पण केलेलं आहे. तर त्याच्यात थोडंसं भीतीच्या छायेखाली जामगावला पोचलेलो आहे. तिथं पाहू शकता, तिकडं पण भाताचं पीक घेतलेलं आहे वांगणमध्ये. इथं लावलेलं आहे मका. काय म्हटलंस? काढ की व्यवस्थित बघून काढ. काय असा गोल थोडासा मोठा. तो डोक्यावरचा फणस तुझ्या बरोबर डोक्यावर आहे बा. हा तो बे भरमू. त्याच्या मनात तोच भरलाय, तोच घेऊया. मग तिकडं खाली जाऊन काढता येणार नाही तो. काढ. ठीक आहे बे. अजूनही काढतो का? तोच काढतो का रे? तोच काढतो का? बरं मग टकल्यावरचा त्याच्या तो काढ लांबडा. तो भारी आहे की बे खालचा. वरचा हात धरला काढ रे. तो जवळ जर कोण आम्ही एकदा काढून होतो. हा त्या साईडला पलीकडे त्याच्या त्या साईडला तुझ्या हात धरले त्या साईडला. इथं केळी सगळी खाल्लेली आहेत. आणि गादा इथं हे गादी असे दिसतात. हे गादी सगळे हत्तीनं खराब केलेले आहेत. आणि ही केळी, भरपूर केळीची झाडं होती इथं, संपवलेली आहेत हत्तीने. आपल्याला इथं या सगळ्यात दिसतं बरोबर मधला गादा नासधूस केलेला आहे. श्रीक्या, आजचा मेनू फणसाचे कापे फर्स्ट क्लास करायचं. फणस पण तसे छान आणलं एकदम कवळा फणस आहे. फर्स्ट क्लास होणार कापून. चल बाबा, फर्स्ट क्लास कापू करायचा आहे. त्याला कापून फर्स्ट क्लास कामाला सुरुवात करूया. अरे शंकर, पेपर आण रे.
अरे असं आपणच कापून घ्यायला लागेल. नंतर आपण उकळामध्ये घालू. उसळीचं शेत आहे का नाही हा तर रात्री हत्ती आलेले हत्तीने भात खाऊन गेलेत. त्याच्यासाठी येणार असेल तर लवकर येऊन जावा. अंदाज करे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये फणसाच्या चिपट्या घालून पाणी फणस उकडून घेऊ. पाणी भरताना आणि ही आहे जिवंत पाण्याचा झरा. हा येतोय तिकडे एक झाड आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये समजतंय. हा आहे पाण्याचा झरा. एकदम स्वच्छ नितळ पाणी आणि हेच पाणी इथं भरलं जातं. हे उकडलेलं आहे. याला बाहेर काढूया, थंड करूया. नंतर याला फर्स्ट क्लास मसाला लावून नंतर तळूया. याच्यामधलं पाणी काढून घेऊ. पाणी काढलेलं आहे. त्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवायचं. नंतर याला मसाला लावून फ्राय करायचं. थंड झालेलं आहे. याचं साईडचं काढायचं. दोन पीस काढायचं. एक मध्ये पीस. हा भाग काढायचा. एवढाच भाग शिल्लक ठेवायचा. आता आपण मसाला तयार करून घेणार आहे. घरगुती मसाला. घरगुती मसाला. हा घरगुती मसाला आहे. हा. मी 4 चमचे घेतलेले आहे. तुम्हाला किती लागेल त्याच्यावर डिपेंड. त्याच्यानंतर एव्हरेस्टचा मसाला, चिकन मसाला. हळद तुम्हाला लागेल तेवढी. मीठ पहिला ह्याच्यामध्ये मीठ घातलं होतं थोडं. तुम्हाला लागेल तेवढं मीठ घालायचं.
थोडंसं तेल. कालवण करून घ्यायचं. हे झालेलं याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. घरामध्ये तुम्ही कसं बटाट्याचं फ्राय करता किंवा माशाचं फ्राय करता तसंच आपल्याला कालवण करून घ्यायचं आहे. पातळ जसं फणसाच्या कापायला लागेल तसं पण करत आहे. बघा मसाला लावून झालेला आहे. याला 1 किंवा अर्धा तास मुरासाठी ठेवलं पाहिजे. भात झालेला आहे. आमच्या कॅमेरामॅन डाळ आमटी केलेला आहे. चला आमटी टेस्ट करून बघूया. एक नंबर आमटी झालेली आहे. वा. थँक्यू. व्हेरी गुड. हे झालेलं आहे. भात आमटी झालेला आहे. आपण काप करायला घेऊया. आता रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडे घरचा मसाला, लाल मसाला, हळद, थोडेसे मीठ चवीनुसार, हे कालवून फ्रायचं वरचं कोटिंग तयार करत आहे. आता शालो फ्राय करून घेऊया. या माणसाला व्हिडिओ काढायचं पण दिसत नाहीये. खायला चालू दिलाय. एक नंबर जबरदस्त झालेला आहे. एकदम काय म्हणजे फिश खातो तसंच क्लासिक. संपणार आहे आता लगेच. पूर्ण नाही आज बहुतेक. याला कमी पडेल खायला. जबरदस्त. एक नंबर बेस्ट. याचा वास इतका सुंदर सुटलाय की आमच्या मनी माऊला वाटतंय मासेच आहेत. आणि बसले म्याव म्याव करत. तिला एक तुकडा पण टाकलाय पण खात नाहीये.
आणि जबरदस्त झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा, हे नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे कोवळा फणस मिळत असेल तर. मित्रांनो, हे एवढं छान झालंय की आम्ही थोडं ठेवलं होतं जास्त होईल म्हणून. आता ते पण आम्ही फ्राय करून घेणार आहे. तर हे इतकं भारी झालेलं आहे. शंकर पहिलवान कसं आहे? अरे वा, बेस्ट. एकदम मासा असल्यासारखंच लागतंय. जामगावचे मालक, शेताचे मालक आमचे, तर यांच्या शरणार्थ आम्ही इथे येतो आणि फुल खाणं पिणं दंगा मजा. भरमानी महाराज, संत महाराज आमचे, आज स्वयंपाकाची जबाबदारी भरमानीवरती होती.